महायुतीने बंपर विजय मिळवल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत। पण महायुतीच्या नव्या सरकारमध्ये लाडक्या बहिणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला आमदारांना किती संधी मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाल्यावरती आता महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले। या हालचाली घडत असतानाच ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिलं त्या बहिणींच्या प्रतिनिधींचा मंत्रिमंडळातही टक्का वाढणार का याची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रात एकूण 21 महिला आमदार विजयी झाल्या। यातील 14 आमदार एकट्या भाजपच्या आहेत, तर राष्ट्रवादीच्या 4 महिला उमेदवारही विजयी झाल्या। शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 महिला आमदार आहेत, तर विधानसभेत काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे। गेल्या महायुती सरकारमध्ये केवळ अदिती तटकरे यांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली। यावेळी मात्र महिला मतदारांची वाढलेली संख्या आणि त्यातही महायुतीला मिळालेलं ऐतिहासिक यश पाहता महिला मंत्र्यांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता 3ही सत्ताधारी पक्षातील महिला आमदारांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले। भाजपकडून विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडेंना मंत्रिपदाची शक्यता आहे। त्याचवेळी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यासुद्धा स्पर्धेत असल्याचं कळतंय। शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदार भावना गवळींना मंत्रिपदाची दाट शक्यता आहे, तर कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि साक्रीच्या मंजुळा गावित या देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादीकडून श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे, तर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि देवळालीच्या सरोज अहिरे सुद्धा या स्पर्धेमध्ये। लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? काहींना मिळेल, सगळ्यांना मिळू शकत, पण काहींना ते मिळेल असे शाश्वत। एकीकडे महायुतीत महिला आमदारांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असतानाच महाविकास आघाडीनं महिला मुख्यमंत्री पदावरनं भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहीण योजनेचा प्रचंड गवगवा करते त्या लाडक्या बहिणींना सत्तेचा वाटा मिळणार आहे की नाही? लाडक्या बहिणी 1500 मध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात असं किती दिवस चालणार आहे? काय भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्री पदाच्या योग्य नाही का? मुख्यमंत्री पदासाठीचं नाव जाहीर झाल्यानंतर नव्या सरकारमध्ये 3ही पक्षांच्या मंत्रिपदांच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होईल। त्यानंतर कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपद येणार हे सुद्धा स्पष्ट होईल। पण त्यापूर्वीच मंत्रिपदासाठीची नावं निश्चित होणार असल्यानं आत्तापासूनच इच्छुकांचं लॉबिंग सुरू झालंय। यात महिला आमदारांना किती मंत्रिपदं मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।